स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल क्लासमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. आणि मागच्या वेळेस आपण श्लोक नंबर 5 याची चर्चा केली होती. थोडीशी श्लोक नंबर 2 पासून उजळणी करून, कारण की हे सिद्धांत एकदम ज्याला म्हणूया की बेसिक प्रिन्सिपल्स आहेत वेदांताचे, उजळणी करणं नेहमीच आपल्याकरता हितकारक हे ठरेल. त्याची उजळणी करून मग पुढे जाऊया. दुसऱ्या श्लोकामध्ये आचार्य स्पष्टपणे सांगतात की ज्ञानप्राप्तीकरता, मोक्षप्राप्तीकरता ज्ञान हे साक्षात साधन आहे. मोक्षप्राप्तीकरता ज्ञान, किंवा अजून स्पष्ट म्हणायचं तर अनुभवात्मक, आत्मतत्वाचं अनुभवात्मक ज्ञान हे साक्षात साधन आहे. जसं अन्न शिजवण्याकरता अग्नी हे साक्षात साधन आहे. इतर सर्व गोष्टी त्या नक्कीच आवश्यक आहेत, पण ते सहाय्यभूत साधन आहेत. पण अन्न शिजत असतं ते अग्नीमुळे. तसंच मोक्ष हे मिळत असतं ज्ञान लाभामुळे, अनुभवात्मक ज्ञानामुळे. पुढे मग आपण चर्चा केली होती की कर्म आणि अविद्या हे एकपक्षीय असल्याने, कर्म केल्याने कधी पण अविद्येचा नाश होऊ शकत नाही. अविद्येचा नाश का करायचा आहे? अविद्येचा नाश विद्या प्राप्त करण्याकरता करायचा आहे. जसं अंधकाराचा नाश करायचा असेल तर प्रकाश हे जरुरी आहे. प्रकाश आल्याने, सूर्योदय झाल्याने अंधकार नाहीसा होतो, आपला अनुभव आहे. आणि आपण अज्ञानात आहोत, आणि अज्ञान जर कमी करायचा असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञानाला आणलं पाहिजे. आणि आपण करत असतो कर्म, आणि कर्म आणि अज्ञान किंवा अविद्या हे एकपक्षी असल्याने कर्म केल्याने आपलं अज्ञानच वाढतं, अविद्या वाढते. मग मोक्ष कसं प्राप्त होणार? तर त्याच्याकरता काय उपाय सांगितला होता आचार्यांनी? त्याच्याकरता की कर्मामधून अहमबोध काढा. तर मग काय होईल की ते कर्म न राहता कर्मयोगमध्ये परिवर्तित होऊन जाईल. आणि त्यातून काय होईल? कारण कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आणि मग प्रत्येक कर्म अहम काढल्याने कर्मयोगमध्ये परिवर्तित होऊन जाईल. आणि मग काय होईल? कर्मयोगमध्ये परिवर्तित झालं म्हणजे काय होईल की आपली चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झालीच म्हणजे काय होईल की चित्तामध्ये असलेली अविद्येचा नाश होईल. आणि नाश झाला की मग काय होईल की तिथे विद्या, त्याचा उद्भव होईल, ज्ञानाचा उद्भव होईल, आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजेच काय की कर्म केल्याने अविद्येचा नाश होत नाही. आपल्याला अविद्येचा नाश करायचा आहे मोक्षप्राप्तीकरता. मग आपण काय केलं पाहिजे? कर्मयोग केला पाहिजे. कर्मयोग केल्याने
काय घडत असतं? कर्मयोग केल्याने विद्या ही प्राप्त होत असते आणि विद्या प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं की तेच मोक्ष असतं. मग मागच्या बुधवारी आपण चर्चा केली होती, परिच्छिन्न इव अज्ञानात तत्नाशे सती केवलः स्वयं प्रकाशते ह्यात्मा मेघापाये अंशुमान इव. उदाहरण आपण आधी घेऊया की जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढ्या मोठ्या छोटासा ढग कसा ढग त्याला म्हणजे कव्हर करू शकतो. तर आपण चर्चा केली होती की तो छोटासा ढग सूर्याला झाकत नसतो, तो आपल्या दृष्टीला झाकत असतो. आणि जरी ढगाने सूर्य झाकला गेला जरी असला तरी तो त्याच्या मागे तळपत असतो, स्वयंप्रकाशित तो आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तो ढग बाजूला करायचा आहे म्हणजे आपल्याला प्रकाश मिळणार आहे. बिलकुल त्याचप्रमाणे आपल्या चित्तावर किंवा आपल्या मन आणि बुद्धीवर जणू काही कल्पित अज्ञानाने ते झाकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या म्हणजे पलीकडे ते आत्मतत्व तसंच प्रकाशित होत आहे, अजूनही होत आहे. फक्त ते अज्ञान नाहीसं केलं तर सती केवलः म्हणजे कैवल्य ज्ञान हे आपल्याला मिळणारच. कैवल्य ज्ञान म्हणजे काय? पूर्णत्वाचा बोध. आत्ता आपल्याला काय आहे? अपूर्णत्वाचा बोध आहे. आणि ज्या प्रकारे ढग दूर केल्याने आधीपासूनच तळपणारा सूर्य आपल्याला प्रकाश देणार, तसंच हे कल्पित अज्ञान हे आपल्यापासून दूर केल्याने जे स्वयंप्रकाशित आत्मा आहे त्याचा अनुभव आपल्याला होणारच, म्हणजेच आपल्याला ज्ञान होणारच, म्हणजे आपल्याला मोक्ष हे मिळणारच. याची सविस्तर चर्चा आपण मागच्या वर्गात केली होती. आज आपण 5व्या श्लोकाकडे वळूया. आधी मी श्लोक वाचतो. 5वा श्लोक तसं बघितलं बंधू भगिनीने तो मागच्या वेळेस एक थोडीशी त्याची सुरुवात केली होती, पण वेळेअभावी त्याचं विवेचन वगैरे होऊ शकलं नाही. आज आपण त्याचं उदाहरणसुद्धा बघूया आणि त्याचं सविस्तर ज्याला म्हणू की विवेचनसुद्धा करण्याचा प्रयत्न करूयात. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरेणुवत. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरेणुवत. प्रत्येक सिद्धांताबरोबर आचार्याने एक उदाहरण सांगितलं आहे. आता हे आपल्याला बिलकुल पक्क झालेलं आहे आणि आपण आधी उदाहरण त्याची चर्चा करून मग सिद्धांताकडे वळूया, जे आपल्याला सोपं असतं. पुन्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा विहिरीला नदीला पाणी गढूळ होऊन जातं, आता तर सगळ्या टेक्नॉलॉजी बदललेल्या आहे, फिल्टर्स आलेले आहेत, म्हणून या गोष्टी शहरात बघायला मिळत नाही, पण अजूनही गावामध्ये हे बघायला मिळतात. खूप पाऊस झाला कसा काढायचा, तर आपण काय करत असतो, बादलीभर ते गढूळ पाणी घेऊन त्या बादलीमध्ये ते एक तुरटी ज्याला म्हणतो आपण, ती असे 3-4 वेळा फिरवतो. त्याने काय होत असतं की पाण्यामध्ये जितके पण जे विरघळलेले मातीचे कण असतात, इतर कचरा असतो, तो सर्व कचरा ते खालती बसून जातं गाळ म्हणून. आता वरचं पाणी जे असतं ते एकदम स्वच्छ झालेलं असतं, पण आपल्या मनात शंका येते, वरचं पाणी एकदम स्वच्छ झालं आणि सगळं जे विरघळलेली माती खालती गाळ म्हणून बसून गेली, पण वरचं जे पाणी आहे ते जर आपण प्यायलो तर त्याच्यामध्ये आपल्याला तुरटीचा तुरटपणा, त्याचा स्वाद येणार का? नाही. का? कारण की तुरटीची ही विशेषता आहे. काय विशेषता आहे? की तुरटी त्या गाळा सकट खालती बसते. पहा, हे सिद्धांत लक्षात घ्या बरं, हे फार महत्त्वाचं आहे. तुरटीचं हे वैशिष्ट्य असतं की तुरटी जी खालती बसते, क्षमा करा, गाळ जे खालती बसतो आणि त्याच्याबरोबर तुरटीसुद्धा, म्हणजे तुरटी
गाळालाच बसवत नाही, तर ती स्वतः सुद्धा खालती बसते आणि आपल्याला वरचं पाणी गोड म्हणजे त्याचं जे काही त्याचा स्वाद आहे तोच आपल्याला लाभत असतो आणि वरचं पाणी एकदम वापरण्यासारखं असतं. हा आपला अनुभव आहे. आता इथे शब्द वापरला आहे कतकरेणुवत. कतकरेणुवत याचा अर्थ काय असतो की आता हे ज्याला म्हणतो की तुरटी वगैरे हे सगळे जे केमिकल्स हे गेल्या एक 200-250 वर्षापासून सुरू झालेलं आहे. पण त्याच्या आधीचे लोक काय करायचे तर जंगलामध्ये एका प्रकारचं कतक नावाचं एक फळ मिळायचं, छोटंसं आवळ्यासारखं असायचं, मोठं बोर असतं ना त्याच्यासारखं असायचं. त्याला वाळवायला जायचं, वाळून झाल्यावर त्याची पावडर करण्यात येत असे, म्हणून इथे शब्द वापरला आहे कतकरेणुवत. त्याची पावडर केल्या जायची आणि जेव्हा पावसाळा यायचा तर ती पावडर बादलीच्या वरती अशी सोडण्यात येत असे. तर मग काय होत असे की जसं तुरटी माती सकट खालती बसते तसंच ही कतकरेणू, कतक फळाची पावडर स्वतःही खालती बसते आणि आपल्याबरोबर जे काही कचरा आणि विरघळलेलं मातीचे कण सगळ्यांना ती खालती बसवण्याचं तिचं काम असतं. तर म्हणून इथे शब्द वापरला आहे कतकरेणुवत. आता हे तर झालं उदाहरण की तुरटी किंवा कतकरेणू गाळासकट स्वतः सुद्धा खालती बसत असते. आता हे सांगून आचार्य काय आपल्याला सांगू इच्छित आहेत ते आता आपण या श्लोकाच्या माध्यमातून त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अज्ञान कलुषम जीवम. आपला मूळ स्वभाव काय आहे बंधू भगिनींनो? आपलं खरं स्वरूप काय आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत चित आनंद पूर्ण आत्मा. सदा शांत असणारं, त्याच्यात कोणतीही वासना नाही, त्यात कोणत्याही प्रकारचा विकार नाही. हे आपलं खरं स्वरूप आहे. पण अज्ञान लाभल्याने आपल्याला जीवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ते अज्ञान कसं आपल्याला प्राप्त झालेलं आहे? जर आपला मूळ स्वभाव पूर्ण आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, निर्वासना मुळात आहे, तर मग ही आपल्याला हाव सारखी हे पाहिजे ते पाहिजे का लागली? अपूर्णत्वाच्या बोधामुळे किंवा अज्ञानाच्या बोधामुळे. का? कसं आहे बंधू भगिनींनो, बघा की स्वयंप्रकाशित आत्मा हे आत्ता सुद्धा आपल्यामध्ये तळपत आहे. पण होतं काय की मन आणि बुद्धी ज्याच्यामध्ये आपले संस्कार अनेक जन्माचे जे भोग भोगलेले आहेत, अपुऱ्या वासना, कर्माचे फळ आणि सगळ्यात मोठा म्हणजे ते अहम बोध, या 4 गोष्टी लक्षात ठेवा बरं. हे 4 गोष्टी म्हणजे अत्यंत आपल्याला त्रासदायक आहे आणि याच्यामुळे आपण सतत या जगामध्ये मार खात आहोत. त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे कोणतं आहे? अहमबोध. या अहमबोधामुळेच संस्कार, अपुऱ्या वासना आणि कर्माचे फळ जागृत होतात. हे काही करून जर आपण हे अहमबोध घालवला ना, हे बाकीचे सगळे पळून जातील. आणि आपल्यामध्ये हा अहमबोध जितका जास्त तीव्र असतो ना, तितक्या जास्त संस्कार प्रबळ असतात, तितके जास्त अपुऱ्या वासना प्रबळ असतात, तितके जास्त कर्माचे फळ आपल्याला त्रास देत असतात. आता आपण साधारण साधक आहोत, एकदम अहमबोधावरती मार नाही करू शकत. ही अडचण आहे. महापुरुषांची गोष्ट वेगळी. पण तरी सुद्धा हे सिद्धांत आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण काही प्रयत्न करून, काही योजना करून जर त्या अहमबोधालाच घालवलं ना, तर हे बाकीचे 3 हे फार लवकर आटोक्यात येतील. कारण की त्या अहमबोधामुळेच हे संस्कार प्रबळ आहेत, अपुऱ्या वासना प्रबळ आहेत आणि कर्माचे फळ प्रबळ आहेत. तर याच्यामुळे काय होऊन राहिलंय की आपल्याला आपला जो पूर्ण स्वभाव आहे, पूर्णत्वाचा जो बोध आहे, अहमबोधामुळे त्याला अपूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. त्या
स्वयंप्रकाशित आत्मा जो आहे त्याला जोड मिळाली आहे, म्हणजे त्याचा जो प्रकाश पडत आहे कशावरती पडत आहे, तर तो आपल्या या मन आणि बुद्धी त्याच्यावरती पडत आहे. आणि त्याच्यावरती तो संस्कारांचे मळ आहे, अपुऱ्या वासनांचा मळ आहे, कर्मफळांचा मळ आहे, आणि वरतून अहमबोध, मी याऊ मी त्याऊ. तर त्यांनी काय होतंय की जो आत्मतत्व जो जो निखालस प्रकाश आहे तो एकदम, ज्याला म्हणूया की त्याला एका प्रकारचं संकुचितपणा आलेला आहे, एक हीनत्व आलेलं आहे. आत्मतत्व तर शुद्ध आहे, पण ज्याच्यावरती प्रतिबिंब पडत आहे ते चित्त किंवा मन किंवा बुद्धी हे पूर्ण घाण आहे 4 गोष्टींनी. पुन्हा सांगतो, अहंबोध, संस्काराचा मळ, अपुऱ्या वासना आणि कर्मांचा फळ. एक छोटंसं एक वेगळं उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. बंधू भगिनींनो, आपण जेव्हा कुठे फिरायला जातो ना, तर पहा, जिथे जिथे फिरायला जातो तर तिथे आपण काहीतरी नवीन गोष्ट बघायला जातो. मला लक्षात आहे की जयपूरला एक 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 आरसा घर, म्हणजे त्याचं तर हिंदी नाव काय मला लक्षात नाही, तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरसे आहेत आणि ते इतके मजेशीर असतात की आपण जेव्हा शिरतो ना तर आपली जी ओरिजिनल साईज आहे ती दिसत नाही, आपण अचानक ठेंगू दिसतो, कारण की तो आरसा तसा असतो. आणि आपण खूप हसतो स्वतःवरती, मी कसा दिसतोय. पुढे गेलो, अचानक खूप रोड दिसतो, आपण पुन्हा हसतो. पुढे गेलं तर अचानक काहीतरी खूप असे बिलकुल बांबूसारखे लांबच्या लांब दिसू लागतो. म्हणजे इतक्या विचित्र विचित्र प्रकार स्वतःचे दिसून येतात की आपण स्वतःवरती इतकं हसतो की बस रे बस. त्या प्रकारचे ते आरसे आपले ओरिजिनल साईज दाखवू शकत नाही, त्यांना तसं मुद्दाम बनवल्या गेलेलं आहे आपल्याला हसवण्याकरता. तर आपलं हे जे चित्त आहे ना, हे जे मन आणि बुद्धी, हे एक्झॅक्टली असं आहे की हे जे आत्मतत्वाचा जो शुद्ध प्रकाश तो प्रकाशित करत नाही. यात आत्मतत्वाचा काही दोष आहे का? नाही. अहो, सगळे संस्कार आपण गोळा केले, वासना आपण गोळ्या केल्या, कर्माचे फळ आपण कापू शकलो नाही अशुद्ध कर्मांमुळे, आणि अहंबोधामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ते घेऊन आपण बसलेलो आहोत. तर ते आत्मतत्वाचा शुद्ध निखालस प्रकाश कसा प्रतिबिंबित होणार? कसा प्रतिबिंबित होणार? शक्यच नाहीये. बरं, मग त्या शुद्ध आत्मचैतन्याला जो आत्ता आपल्याला प्रकाशित होत आहे, जो आत्ता आपल्याला बोध प्राप्त होत आहे, तो काय बोध आहे? क्षुद्र चैतन्य, जीव चैतन्य. कोणत्या रूपाने? मी बुद्धानंद, मी साधू, रामकृष्ण मिशनचा, मग दाखवून देईन. हे सगळं काय आहे? हे त्या क्षुद्र चैतन्याचे सगळे परिणाम आहे. हे सगळे त्या जीव चैतन्याचे परिणाम आहे की त्या अनंत स्वरूपाला क्षुद्रत्व प्राप्त झालंय, हीनत्व प्राप्त झालंय, संकुचितपणा प्राप्त झालेला आहे. बर, पण आम्हाला तर मोक्ष प्राप्त करायचा आहे. म्हणजे या अज्ञानातून या अहम, हे जे क्षुद्र अहम बोध आहे हे आम्हाला घालवायचं आहे. म्हणजे क्षुद्रत्व प्राप्त झालेलं आहे का? कारण की आमचा आरसा आम्हाला नीट आमचं प्रतिबिंब दाखवत नाहीये, खरं प्रतिबिंब दाखवत नाहीये. कशामुळे? संस्कारांमुळे, अपुऱ्या वासनांमुळे, कर्मफळामुळे आणि अहमबोधामुळे. आणि आपण आत्ता चर्चा केली की अहमबोध जर घालवला ना, बाकीचे 3 पळून जातील. पण तो घालवायचा कसा हो, हा एक मोठा प्रश्न आहे. तर इथे आचार्य तेच सांगतात की अज्ञान कलुषम जीवम, की या जीवाला जीवत्व का प्राप्त झालेलं आहे? तो जर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, तो जर सच्चित आनंद आहे, तर त्याला हे क्षुद्रत्व का प्राप्त झालं? कारण की त्या अहमबोधामुळे. जर हे अहमबोध काढलं तर शक्य होईल का हो? बिलकुल होईल. पण ते कसं काढू शकतो? आचार्य काय म्हणतात? ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम, की हे ज्ञानाचा सतत अभ्यास जर आपण केला
तर त्यातून हे शक्य आहे की हा अहम बोध जो आहे हा तुमचा नेहमी करता निघू शकतो. तुमचं चित्त जे आहे, तुमचं मन बुद्धी जी आहे, त्याच्यावरती हे जे सगळे जे मळ साठलेलं आहे, त्याचे पुटणपूट साठले आहेत, ते तो नाहीसा करू शकतो. कशाने? ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम. विनिर्मलम शब्द वापरला आहे, एकदम शुद्ध होऊ शकतो तो. पण ते कसं होऊ शकतो? हो, ज्ञानाचा अभ्यास करा. म्हणजे नेमकं काय करा? म्हणजेच श्रवण मनन निदिध्यासन. कसला? अरे गुरुने सांगितलं तर आहे, तत्वमसी. अरे तू शरीर नाहीये. छांदोग्य उपनिषद मध्ये हे वाक्य ऋषी त्या श्वेतकेतूला, आरुणी ऋषी आपल्या श्वेतकेतू पुत्राला 9 वेळा सांगतात. काय सांगतात? तत्वमसी श्वेतकेतो, तत्वमसी श्वेतकेतो, तत्वमसी श्वेतकेतो. तर हे जेव्हा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, तर जेव्हा गुरु हे सांगतात शिष्याला, तर शिष्य काय ग्रहण करतो? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, या बोधाला घेऊन जगणं. म्हणजे काय होईल? आत्ता आपला बोध काय आहे बंधू भगिनींनो? थोडंसं लक्ष द्या बरं. खूप काही कठीण नाहीये, थोडं लक्ष दिलं ना बिलकुल सहज. मी कोणतेही टेक्निकल टर्मिनॉलॉजी वापरत नाहीये. मला माहिती आहे की वेदांतामध्ये काय असतं की जेव्हा खूप आपण असे जड शब्द वापरले ना तर आपल्याला ती भीती वाटते. पण जड शब्द वापरणारच नाही आपण. आपले दैनंदिन उदाहरणं घेणार आहोत आपण. आत्ता आपला बोध काय आहे? क्षुद्र चैतन्याचा. म्हणजे कोणता? अहम बोध आहे. मी बुद्धानंद, मी अमुक, असं करीन बरं. काय समजता? माझं शिक्षण, माझे पैसे, 4 गाड्या आहे माझ्याकडे, 5वीची तयारी आहे, हे सगळं काय? जेव्हा अहम बोध तीव्र असतो तेव्हा जीव भौतिक गोष्टींशी आयडेंटिफाय किंवा त्यांच्याशी आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे आपल्याला घालवायचं आहे. कसं? अहम ब्रह्मास्मीच्या श्रवण मनन निदिध्यासन या एका माध्यमातून. म्हणजेच काय? म्हणजेच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे सतत जर आपण आपल्या जीवनामध्ये हा बोध घेऊन जगण्याचा प्रयत्न केला, हा बोध की मी बुद्धानंद नाही, मी ब्रह्म आहे. इथे आचार्य काय म्हणतात पहा, फार महत्वाचं आहे बरं. ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम. म्हणजेच ज्ञान अभ्यासात विनिर्मलम. म्हणजे हे या अहम ब्रह्मास्मीचं सतत चिंतन मनन केलं तर काय होईल की आपल्यामध्ये जे सध्या ज्याला म्हणतो की तामसिक अहंकार आहे, मी बुद्धानंद आहे, मी शरीर आहे, मी मन आहे, ह्या ज्या वृत्ती आहेत हे घालवण्याकरता आपल्याला अहम ब्रह्मास्मीची वृत्ती आणावी लागेल. अहम ब्रह्मास्मीची वृत्ती आणावी लागेल. म्हणजे पहा, आपल्या स्वामी विवेकानंद राजयोगमध्ये म्हणतात, आपलं मन, आपली बुद्धी हे एका तलावाप्रमाणे आहे. कल्पना करा, आपण सर्वजण गेलो आहोत कामारपुकूरला आणि तिथे तो हालदार पुकूरचा तलाव आहे, तिथे आपण आहोत आणि त्या तलावाकाठी आपण सर्वजण उभे आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलं की सर्वजण त्या पाण्यामध्ये आपली प्रतिमा बघा. तुम्ही बघण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्ही म्हणाल की महाराज केवढा कचरा आहे हो, काहीच दिसत नाहीये, नुसती वाळलेली पानं, कचरा, कागद, शेवाळ, काहीच दिसत नाहीये. अच्छा, तर मग मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केली की चला आपण सगळे मिळून हे कचरा स्वच्छ करूया. तुम्ही सर्वजण लागलेच तयार झाले. वाळलेले ते सगळा कचरा जे काही तरंगत होतं ते सगळं काढलं. आणि काढल्यानंतर मात्र काय झालं की आपण सर्व पाण्यात उतरलो होतो. पाण्यामध्ये काय झाली? हालचाल झाली. आणि हालचाल झाली त्यांनी काय झालं की त्या पाण्यामध्ये असंख्य तरंगा उमटल्या.
आणि मी तुम्हाला पुन्हा म्हटलं की आता सगळं आपण कचरा स्वच्छ केला, आता तुम्ही पुन्हा तुमचा चेहरा बघा बरं त्या तलावामध्ये, हलदार पुकूरमध्ये. तर तुम्ही म्हणाल की महाराज पाणी स्वच्छ झालंय हो, पण हे सारखं सारखं पाणी हलतंय, आम्हाला आमची प्रतिमा दिसत नाहीये, आमचा प्रतिबिंब दिसत नाहीये. म्हणजे कचरा स्वच्छ करण्याकरता जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाने कचरा स्वच्छ झाला, पण आपल्या हालचालीमुळे त्या तलावामध्ये तरंग उमटल्या आणि ते तरंग आता आपल्याला त्रास देत आहे आणि आपल्याला ती प्रतिमा जी आपल्याला स्वच्छ बघायची आहे, स्पष्ट बघायची आहे, शांत बघायची आहे, ती आपल्याला काही केलेला मिळत नाहीये. म्हणजे झालंय काय की अहम बोध हे अज्ञान स्वच्छ करण्याकरता आपण अहम ब्रह्मास्मीची वृत्ती टाकली. अज्ञान तर दूर झालं, पण पुन्हा अहम ब्रह्मास्मीची वृत्ती तिथे तरंगत आहे. पहा, आता आपण अजून याच्यात थोडी खोल चर्चा करणार आहोत. खोल चर्चा म्हणजे कशी की पहा बंधू भगिनींनो, की पुन्हा आपण त्या तलावामध्ये जाऊया आणि आपण स्वच्छ केलेलं आहे आणि आपण वाट बघत आहोत की या तरंगा शांत झाल्या की आपल्याला कदाचित आपलं चांगली स्वच्छ प्रतिमा बघायला मिळणार आहे, शांत प्रतिमा बघायला मिळणार आहे. पण तेवढ्यात तिथे काहीतरी एक टार्गेट मुलांचा एक घोळका आला आणि त्यांनी काय केलं, त्यांच्याबरोबर खूप सारे दगडा आणि विटा होत्या आणि त्यांनी धमाधम फेकल्या. पाणी थोडं शांत होत होतं, ते आता अजून उद्विग्न झालं आणि पाण्यामध्ये अजून मोठ्या मोठ्या तरंगा उमटू लागल्या आणि आपण सर्व पुन्हा उद्विग्न झालो की अरे पहा, एवढी मेहनत केली आणि आता दिसणार होतं प्रतिबिंब आणि पहा या मुलांनी असं केलं. आपण त्या मुलांना दटावून तिथून हाकलून काढलं, पण पुन्हा त्या तरंगा आहेत. एक्झॅक्टली हीच मेथड आपल्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर होत असते. आजचा आपला बोध आहे अहमबोध, तामसिक अहंकार, मी याऊ मी त्याऊ. आणि त्यांनी काय होत असतं की आपल्याला क्षुद्रत्व प्राप्त झालंय. आता आपल्याला आचार्यांनी काय सांगितलं, ज्ञानाभ्यासात द्विनिर्मलम, की तुम्ही ज्ञानाचा अभ्यास करा. म्हणजेच काय की तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणजे हे बोध घेऊन तुम्ही जगा. तुमची जी साधना आहे, जो मंत्र तुम्हाला मिळाला आहे तो वेगळाच, पण तुम्ही दैनंदिन आपलं जीवन जगत असताना, कार्य करत असताना मी ब्रह्म आहे हा बोध घेऊन जगण्याचा प्रयत्न करा. आपण तसा करण्याचा प्रयत्न केला आणि तसा प्रयत्न करत आहोत, तर त्यातून हे पहा, हा बोध घेऊन जगणं म्हणजे काय की आपल्या चित्तामध्ये असलेलं अज्ञान घालवण्याकरता अहम ब्रह्मास्मीची वृत्ती फार आवश्यक असते. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे बोध घेऊन जगणं. तर त्यांनी काय होतं पहा, मागच्या एक वर्ग आधी मी तुम्हाला वृत्तिज्ञान काय असतं आपण त्याची चर्चा केली होती. आणि वृत्तिज्ञानचं एकमेव फंक्शन जे असतं, कार्य असतं, अज्ञानाला दूर करणं. लक्षात आहे? वृत्तिज्ञान कशाला म्हणतात? मोबाईलचं उदाहरण घेतलं होतं, पहा लक्षात असेल की एखाद्या मुलाने आजपर्यंत मोबाईल बघितला नाही, म्हणजेच काय, मोबाईल बद्दल त्याचं अज्ञान होतं आणि त्याला कोणतरी मोबाईल आणून दिलं, कसं ऑपरेट करायचं सांगितलं, म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये वृत्तिज्ञान निर्माण झालं आणि मोबाईलच्या संदर्भामध्ये असलेलं अज्ञान नाहीसं झालं. आलं लक्षात? आता आपल्या या चित्तामध्ये अहमबोधामुळे संस्कार, अपुऱ्या वासना, कर्माचे फळ हे साठलेले आहेत. आणि जर आपण अहमबोध घालवला, कशा पद्धतीने सतत आपण जगलो, जे आपल्या 24 घंटे पूर्ण आयुष्यभर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तर त्यांनी काय होईल की या वृत्ती ज्ञानाने आपल्या मनरूपी सरोवरावरती असलेले संस्कारांचे पुट, अहमबोध, कर्माचे फळ, संस्कार हे हळूहळू नाहीसे होतील. पण अहम ब्रह्मास्मीच्या रिपल्स
त्याच्या त्या तरंगा तिथे राहतील. तर आता तुम्ही म्हणाल अहम ब्रह्मास्मी तर चांगलं आहे की हो, त्या संस्कारांच्या याच्यापेक्षा किंवा त्या अहमबोधपेक्षा तर हे अहम ब्रह्मास्मी किती चांगलं आहे. हो, पण त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम आहे की? अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम, मी ब्रह्म आहे म्हणजे तो मी आहेच की, म्हणजे तो मी सुद्धा घालवावा लागणार आहे. भगवान श्रीरामकृष्ण इथे फार सुंदर म्हणतात बघा, अतिशय सुंदर म्हणतात की काही केल्या हा मी, भगवान श्रीरामकृष्ण साला शब्द वापरायचे बरं. वचनामध्ये तसंच दिलेलं आहे की काही केल्या हा साला मी जात नाही, तर याला पडलं राहू द्या दास मी म्हणून. आणि उदाहरण देतात कसलं, पिंपळाच्या झाडाचं. कसं की हे कुठेही उगतं आणि त्याला कितीही काढलं तरी बघतो की 8 दिवसांनी पुन्हा त्याचं एक खुंट बाहेर आलंच आहे, एक छोटंसं एक त्याचं एक ज्याला म्हणू की एक स्प्राउट हे आलंच आहे. तसंच काही केल्या म्हणजे पहा, इतके प्रयत्न करून सुद्धा अहम ब्रह्मास्मीची आपण वृत्ती ज्ञान आणून, आणि ही साधना काही सोपी नसते बरोबर ना. म्हणजे 24 घंटे हा बोध घेऊन जगणं अनंत काळाकरता, केव्हा ते संस्कार दूर होतील, अहमबोध दूर होईल माहीत नाही, पण अहमबोध घालवण्याकरता अहम ब्रह्मास्मीच्या बोधाला घेऊन जगणं हे काही सोपं नसतं. पण ते केल्यानंतर समजा ते झालं तरी सुद्धा अहमबोध तो राहिलाच आहे की. आणि त्याच्यामुळे मग काय होत असतं, त्याच्यामुळे पूर्ण ज्ञान होत नाही आणि म्हणून तो अहम घालवायला लागेल. आणि तो अहम मग पुन्हा कसा घालवायचा, म्हणजे पहा, इतकी खटाटोप करून आपण अहम ब्रह्मास्मीची साधना करून अंततः तिथपर्यंत तर पोहोचलो की आपले सगळं अज्ञान नष्ट झालं, अहमबोध नष्ट झाला. पण आता उरलेला हा छोटासा अहम हा कसा घालवायचा, तर त्याच्याकरता सुद्धा काही वेगळी मेथड नाही आहे, वेगळी विधी नाही आहे त्या अहमला घालवण्याकरता. त्याच्याकरता सुद्धा ज्ञानाचा जो अभ्यास आहे तो अजून तीव्र करायचा. अजून तीव्र केल्याने काय होत असतं, अजून तीव्र केल्याने जशी तुरटी कचऱ्या सकट त्या माती सकट खालती बसते, तसंच हे अहम ब्रह्मास्मीचा अहम हा अहम कसा आहे, तुरटीसारखा आहे आणि वृत्ती आहे. लक्षात ठेवा, वृत्ती ज्ञान कधी पण परमनंट नसतं. आणि जसं तरंगा तलावावरती शांत होतात तसं आपली साधना तीव्र केली, ज्ञान अभ्यास तीव्र केला तर मग काय होतं की तो अहम ब्रह्मास्मीतला अहम हा सुद्धा त्या गाळाबरोबर खालती बसतो आणि आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होत असतं. दॅट इज द आयडिया. म्हणजे अहम ब्रह्मास्मी झाल्यानंतर पण थोडा अहम राहत आहे याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. जशी तुरटी गढूळ पाण्यामध्ये जी विरघळलेली माती तिला तर खालती बसवते आणि स्वतः सुद्धा त्या गाळाबरोबर खालतीच बसते, तसंच हे जे अहम ब्रह्मास्मीचं वृत्ती ज्ञान आहे हे अज्ञानाला तर दूर करतंच, अहमबोधाला दूर करतं, संस्काराला दूर करतं, अपुऱ्या वासनांना दूर करतं, कर्मफळाला दूर करतं आणि त्याच्याबरोबर स्वतः सुद्धा ते अहम जो बोध आहे तो सुद्धा नाहीसा होतो आणि तेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होत असतं. पण भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात की हा जो अहम ब्रह्मास्मीचा जो अहम असतो ना, तो म्हणजे तो घालवण्याकरता साधना अजून तीव्र करावी लागते. का ठाकूर काय म्हणतात पहा, वचनामृत आपल्या सगळ्यांनी वाचलेलं आहे की काही केल्या तो अहम जात नाही, पण त्या अहमनी फार काही नुकसान होत नाही. बरं लक्षात घ्या, का होत नाही असं सांगताना ठाकूरांनी काय सांगितलंय पहा, फार सुंदर सांगतात ठाकूर की पहा, शंकराचार्यांनी सुद्धा विद्येचा अहम ठेवला होता. अरे अहम नाही राहिला तर शरीरच राहणार नाही. आता आपल्याला शरीर ठेवायचं आहे की नाही हे आपण बघूया आपलं अहम ब्रह्मास्मी झाल्यावर. आपल्याकरता दिल्ली बहुत दूर है ना.
तर ते का कोणता अहम घेऊन राहायचा आहे, दासोहम घेऊन राहायचं आहे आपल्याला, की ठाकूरांनी बरेच त्याचे हे सांगितलेत, वेगळे रूप सांगितलेत, की ज्याला म्हणतो की विद्येचा अहम, भक्तीचा अहम. हे पहा, भक्तीचा अहम, भक्ताचा अहम नाही बरं, भक्तीचा अहम. त्याच्यानंतर बालकाचा अहम, कारण की बालकाचा अहम कसा असतो, त्याला आत्ताच रुसला आणि आत्ताच तो एकदम राजी होऊन जातो. पहा ठाकूरांनी काय सुंदर सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे दासोहम, की मी ईश्वराचा दास आहे, मी ईश्वराचा भक्त आहे. हा अहंकार असणं हा सात्विक अहंकार आहे. पण आत्ता जर आपण मी भक्त आहे हा अहंकार ठेवला तर हा तामसिकमध्येच मोडणार आहे. का? कारण की आपल्याला अहम ब्रह्मास्मीची अजून त्याला ती म्हणजे ती वृत्ती ज्ञान आपल्याला पूर्णपणे अजून आलेलं नाही आहे. या संदर्भात थोडेसे अजून विवेचन करू इच्छितो बंधू भगिनींनो, की आपण आधी दुसरी ओळ जे आहे त्याची चर्चा करू आणि मग थोडंसं विवेचन अजून पुढे घेऊन जाऊया. की अज्ञान कलुषम जीवम म्हणजे आपल्यामध्ये जे आपल्या मन आणि बुद्धीवरती असलेले त्या अहमबोधामुळे संस्काराचे पूट, अपुऱ्या वासना, कर्मांचे फळ आणि मी अमुक तमुक आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे सगळे आपले जे हे जे मळ आहे हे घालवण्याकरता अहम ब्रह्मास्मीची साधना, या वृत्तिज्ञानाने अहंकार आपलं अज्ञान दूर झालं. कारण की वृत्तिज्ञानाचं कामच काय असतं, अज्ञानाला दूर करणं. आणि अज्ञानाला दूर करण्यानंतर हे अहम ब्रह्मास्मीचा अहम हा जो भाग आहे हा सुद्धा त्या तुरटीसारखा खालती बसून जातो. म्हणजे जसं तलावामध्ये काही वेळानंतर उमटलेल्या तरंगासुद्धा शांत होतात, आपल्याला फक्त वाट बघावी लागते. तर तसं आचार्यांचं म्हणणं आहे की साधना तीव्र ठेवा, तो अहम तुम्हाला त्रास देणार नाही, तो सुद्धा शांत होऊन जाईल, तुरटीसारखा खालती बसून जाईल. कृत्वा ज्ञानम स्वयं नश्चेत म्हणजे हे जे अहम वृत्ती ज्ञान जे आहे हे आपल्याला ज्ञान प्राप्त करून काय करणार, कृत्वा ज्ञानम स्वयं नश्चेत म्हणजे तो जो अहम आहे, अहम ब्रह्मास्मीचा अहम, तो स्वयं नश्चेत जशा तरंगा स्वतःहून शांत होतात. जसं तलावामध्ये दगड टाकल्याने आणि काही क्षणापुरत्या, काही मिनिटापुरत्या त्या तरंगा उमटत असतात, या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत, त्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत, पण शेवटी त्यांची ती एनर्जी कमी कमी होत जाते आणि तलाव शांत होतं. तसंच अहम ब्रह्मास्मीच्या या वृत्तिज्ञान हा अहम हा काय होत असतो की ही वृत्ती निर्माण करतो, अज्ञान दूर करतं. पण अज्ञान दूर केल्यानंतर हा सुद्धा एक अहमचा अज्ञान जो आहे की जो आपल्या पूर्ण ज्ञानामध्ये थोडासाच आता बाकी राहिलेला आहे, तर हा जो अहमबोध हा सुद्धा स्वतःहून शांत होतो. फक्त आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला साधना अजून तीव्र करायची असते. भगवान श्रीरामकृष्ण याच गोष्टीला एक फार सुंदर पद्धतीने मांडतात. अँड देअर इट सेज द जीनियस ऑफ ठाकूर. बिलकुल ज्याला म्हणतो ना की मी तरतम करत नाही आहे, बरं, अवतारांची तुलना करणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे, पण काहीतरी एक अनुपमता ज्याला म्हणूया, काहीतरी एक वेगळेपणा ठाकूरांच्या त्या छोट्या छोट्या उदाहरणातून कसं लक्षात येतं. ठाकूर एका ठिकाणी म्हणतात की ज्याला ज्ञान आहे त्याला अज्ञान सुद्धा आहे. हे असं का म्हटलं की ज्याला ज्ञान आहे त्याला अज्ञान सुद्धा आहे, तर हा अहमचा अज्ञान. आणि पहा शंकराचार्यांनी त्यांनी काय म्हटलं की विद्येचा अहम घेऊन ते राहिले. अरे तो अहम घेऊन ते नसते राहिले तर शरीर टिकलं नसतं. कारण की निर्विकल्प समाधीच एक अशी गोष्ट असते की निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर त्या समाधीमध्ये अहम संपूर्णपणे शून्य होतो. आणि म्हणूनच आणि असं म्हणतात की निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर 21 दिवसाच्या आत शरीर टिकत नाही. मग ठाकूरांचं कसं टिकलं हो? कारण ठाकूर भावमुखात राहायचे, समाधीमध्ये गेले आणि मग पुन्हा मनाला खालती आणायचे तुमच्या माझ्याकरता, आणि काय म्हणायचे, आपलं शरीर बोट टिकवण्याकरता मी पाणी पिणार, मला थोडी मिठाई द्या. सात्विक अहंकार घेऊन ठाकूर राहिलेत. दासोहम
त्यांना काय विचारलं तर काय म्हणायचे, अहो मी दास, मी सगळ्यांचा दास, मला काय माहिती आहे, मी तर आईचा एक एक मुलगा आहे, अज्ञानी बालक. हे काय होतं? ठाकूर हा सात्विक अहम घेऊन राहायचे, म्हणून त्याचं शरीर टिकलं. आणि स्वामीजींचं शरीर का टिकलं? काशीपूरला निर्विकल्प समाधी लाभली होती, मग त्यांचे शरीर जायला पाहिजे, पण का नाही गेलं? ठाकूरांनी काय म्हटलं की तुझ्या ज्ञानाला मी आता कुलूप लावलंय आणि याची किल्ली माझ्याजवळ असणार. जोपर्यंत तू आईचं काम, भवतारिणीचं काम करणार नाही, तोपर्यंत मी हे उघडणार नाही. पहा सगळ्या गोष्टी कशा या आपल्या शास्त्राला, ही सगळी लीला जी आहे ठाकूरमा स्वामीजींची एकदम शास्त्राची अनुरूप आहे. आणि ठाकूरमा स्वामीजींचीच नाही, प्रत्येक अवताराची लीला जी असते ती शास्त्रांच्या एकदम अनुरूप असते. त्याच्यापासून वेगळी बिलकुल काही नसते. सगळ्या गोष्टी कशा बिलकुल मॅच होतात, एकदम परफेक्टली मॅच होतात, कुठे मिसमॅच नाही, थोडं पण नाही. थोडं विवेचन आपण या अहम ब्रह्मास्मीच्या संदर्भात, म्हणजेच श्रवण मनन निधिध्यासन याच्या संदर्भात करण्याचा प्रयत्न करूया. ते फार महत्वाचं, की हे बोध घेऊन जगणं म्हणजे काय नेमकं. किंवा आपण तर किती प्रवचन ऐकत आहोत, साधना करत आहोत आणि मठात येत आहोत, पण मग योग्य ती प्रगती का होत नाही? हा एक कॉमन प्रश्न ज्याला आम्हाला सारखं सामोरे जावं लागतं. तर ह्या अशाच चर्चेच्या माध्यमातून हे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत असतो, की पहा, मुखाने अहम ब्रह्मास्मी बोलणं आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध घेऊन जगणं याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर असतो. आणि तो कसा असतो? पुन्हा ठाकूरांचंच उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. ठाकूर उदाहरण देतात पोपटाचं. एका माणसाने पोपट पाळला आणि त्या पोपटाला शिकवलं की पहा पोपटा, जर मांजर आली तर भुर्र करून उडून जायचं, बरं. जर मांजर आली तर भुर्र करून उडून जायचं. जर मांजर आली, बस त्याला ते शिकवलं आणि तो तोंडाने, म्हणजे पोपट माणसासारखा बोलतो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, तर तो बस सतत हेच याचाच रट लावायचा. मांजर आलं तर भुर्र करून उडून जायचं, मांजर आलं की भुर्र करून उडून जायचं. आणि एक दिवस मालक घरी नव्हता आणि खरंच मांजर आली आणि ते मांजर आलं आणि मांजरने काय केलं, त्याच्यावर झपट्टा मारला. आता खरंच उडून जायचं याच्या ऐवजी त्या मांजरीने त्याला पकडलंय आणि त्या मांजरीच्या तोंडामध्ये ते पोपट, आणि ते पोपट ओरडतंय सारखं सारखं, मांजर आलं की भुर्र करून उडून जायचं, मांजर आलं की भुर्र करून उडून जायचं. आपली त्या पोपटासारखी स्थिती आहे. मुखाने आपण बोलत आहोत, पण तो बोध घेऊन जगत नाहीये, म्हणून ती प्रगती होत नाहीये. प्रगती कशी होत नाहीये त्याचं पण थोडंसं एक व्यावहारिक उदाहरण घेऊन त्याचं चिंतन करूया. की पहा, आपण मी ब्रह्म आहे, मी पूर्ण आहे, माझं पूर्णत्व कोणी माझं करून हिसकवून घेऊ शकत नाही. हे आपण तोंडाने बोलतो, पण लागलीच जर कोणी माझा अपमान केला, एकदम छोटीशी गोष्ट की कोणी आपल्याशी उपेक्षा केली, केवढे आपण बिलकुल शेपटीवर पाय पडल्यासारखे बिलकुल एकदम ज्याला म्हणतो की संतापून जातो. का हो? मी तर ब्रह्म आहे, पूर्ण आहे, ब्रह्माला तर राग येत नाही. पहा, मी हे छोटंसं उदाहरण का घेतलं की हा अनुभव असं नका समजू की मी फक्त तुम्हालाच सांगतोय, हा अनुभव आमचा सुद्धा आहे. तुम्ही सर्व माझेच आहात, ठाकूरांचीच आहात. आपण सर्वजण पाईपलाईनमध्ये आहोत, हे कबूल केलं पाहिजे. पण मग प्रयत्न कसे केले पाहिजे? की पहा, की जेव्हा जेव्हा अशा विपरीत परिस्थिती निर्माण होतात, तेव्हा एक क्षणाकरता विचार करायचा की मी ठाकूरांचं पुत्र आहे, मी अहम ब्रह्मास्मी आणि ब्रह्माला मान अपमान नसतो, आणि हे बोध घेऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा. पहा, एक उदाहरण घेऊया की एका आठवड्यामध्ये समजा अशी 10 घटना घडल्या की 10दा माझा अपमान होणार आहे, तर 10 घटनांपैकी समजा मी 3दा मला यश मिळालं की मी माझ्यावरती कंट्रोल करू शकलो, आणि 7 वेळा मी नापास झालो, माझा तोल गेला.
मग पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा प्रयत्न करूया की जरा हरकत नाही, मी 7 वेळा माझा तोल गेला, पण आता मी बिलकुल सावध राहणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित 10 पैकी मी 4दा मला यश मिळेल, 6दा मी नापास होणार. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित 2दाच मला यश मिळेल, 8दा मी नापास होणार. पण पहा, हे प्रयत्न कसोशीचे असले पाहिजे. आणि साधारणपणे काय होत असतं की जेव्हा असे प्रलोभनाच्या ज्या वेळ असतात ना, तेव्हा आपण सगळं वेदांत आपल्या खड्ड्यात जातं आणि अहम ब्रह्मास्मी हे 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 मुखात सुद्धा येत नाही, तर आतमध्ये काय येणार. हे पाही स्थिती सगळ्यांची, बरं आमची पण आहे, विशेषकर माझी पण आहे. प्लीज असं म्हणजे असे मी जेव्हा उदाहरण देतो व्यावहारिक जीवनाचे, तर असं कधीही समजू नका की मी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे निघून गेलेलो आहे. नाही, आपण सर्व साधकच आहोत आणि आपण सर्वजण प्रयत्नात आहोत. हे नेहमी लक्षात ठेवूनच मी ते उदाहरण देत असतो. कधी पण असं कृपा करून गृहीत करून घेऊ नका की मी काहीतरी श्रेष्ठ आणि आपण सर्व कनिष्ठ, अशा भावनेने कधी कोणतेही साधू उदाहरण देत नसतात. हे तर फक्त एक उदाहरण आपल्या सर्वांच्या जीवनात हे घडत असतात आणि हे व्यावहारिक असतं, म्हणून ते मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर म्हणण्याचा अर्थ काय की जसं लहान बाळ जन्माला आल्यापासून धावत नसतं, तशी स्थिती आपली आहे. धडपडतो, पडतो, उभं राहण्याचा प्रयत्न करतो, धरून करण्याचा काही प्रयत्न करत असतो. तर बंधू भगिनींनो, म्हणण्याचा अर्थ काय की अहम ब्रह्मास्मी हा बोध घेऊन जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रलोभनाला प्रत्येक वेळेस सामर्थ्यपणे तोंड देऊ, त्या दिवशी आपल्यामध्ये असलेला ही जी अविद्या आहे, अहमबोध, त्याच्यातून निघालेलं संस्कार, अपुऱ्या वासना, कर्मफळ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ही ज्या अज्ञानाच्या वृत्ती आहे नाहीशा होणार आणि फक्त अहम ब्रह्मास्मी हीच वृत्ती असणार. आणि त्याच्यामधली सुद्धा जो छोटासा अहम आहे तो काही त्रास देणार नाही. आधी अहम ब्रह्मास्मीचा बोध तर येऊ द्या, पण त्याची सुद्धा काळजी इथे आचार्यांनी घेतली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याची काळजी करू नका. कारण की जसं फिटकरी म्हणजे ते तुरटी खालती बसते, तशीच हे अहमबोध सुद्धा जो अहम ब्रह्मास्मीचा तो खालती बसेल. जेव्हा आपण अहम ब्रह्मास्मी म्हणजे आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये याचा बोध घेऊन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर पहा की तो बोध कसा आपल्यामध्ये शिरतो. तर त्याची फार सुंदर काही उदाहरणं तुमच्या पुढे मांडू इच्छितो. आणि ते म्हणजे कसं की पहा, जेव्हा सूर्योदय होतो तर तेव्हा कसं होतं, असा बिलकुल सटाकने बिलकुल स्विच ऑन केल्यासारखं होतं का? नाही. हळूहळू पूर्व दिशेला आपण बघतो, सकाळी 5:30 पावणे 6ला पूर्व दिशेला थोडंसं याला म्हणतो की एक लालिमा दिसते. तेव्हा अंधकार पण आहे, थोडा प्रकाश पण आहे. जसं जसं सूर्य वरती येतो तसं तसं हे ज्याला म्हणतो की प्रकाश, ज्याला म्हणतो की फार सुंदर शब्द वापरला गेला इंग्लिशमध्ये, डे ब्रेक्स इन अँड डार्कनेस गोज आउट. म्हणजे तो दिवस फुटतो. फार सुंदर मराठीत छान म्हणतात, दिवस किंवा सूर्य उगवतो आणि अंधकार नाहीसा होतो. बिलकुल जसं जसं आपण आपल्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मीच्या या वृत्ती आपल्या प्रत्येक क्षणामध्ये त्याला घेऊन जगतो. हे पहा, पुन्हा सांगतोय बरं, बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं. प्रत्येक क्षण जेव्हा आपण जगतो तर काय होतं की जसं जसं अंधकार नाहीसा होतो तसं तसं ही अविद्या सुद्धा नाहीशी होते. ही अविद्या सुद्धा नाहीशी होते. आणि मग 7 वाजता बघतो की सूर्य अजून तळपलेला आहे, म्हणजेच काय, जवळपास अंधकार पूर्ण गेलेला आहे. 9 वाजता तर पूर्णच गेलेला आहे. तर बिलकुल या पद्धतीने हळूवारपणे जसं जसं अहम ब्रह्मास्मीचा आपला हा बोध आपल्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या अनुभवास येईल, तसं तसं ही हळूहळू अविद्या ही बिलकुल टप्प्याटप्प्याने नाहीशी होईल. म्हणजेच की ज्ञान हे आतमध्ये येतं, वृत्ती ज्ञान अहम ब्रह्मास्मीचं, आणि हे जी अविद्याचं काळोख आहे ते हळूहळू नाहीसं होत जातं.
आणि एक क्षण असा येतो की संपूर्णपणे अहम ब्रह्मास्मीची वृत्ती असते आतमध्ये आणि अज्ञान संपूर्णपणे नाश झालेला असतो. अज्ञान नाश झाला म्हणजेच ती मुक्ती. फक्त त्या अहमचा एक तो प्रश्न असतो, पण त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. जसं भगवान श्रीरामकृष्ण अजून एक सुंदर म्हणतात की अहम ब्रह्मास्मीचा अहम कसा असतो माहिती का? की समजा एक दोरी आहे आणि ती जळून गेलेली आहे, तर तिचा आकार फक्त असतो, पण त्या दोरीला उचलायला जाता उचलू शकू का? नाही. हातात काय येणार? राख. तसं ते असतं. आणि हे जे अज्ञानाचं येणं आणि अज्ञानाचं जाणं म्हणजेच प्रकाशाचं येणं आणि अंधकाराचं जाणं किंवा विद्येचं येणं आपल्या मन आणि बुद्धीमध्ये आणि अविद्येचं जाणं हे कसं होत असतं हे सांगण्याकरता भास्करेश्वरानंदजी महाराज अतिशय एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे. हे मोठे महाराजांच्याकडून हे ऐकलेलं आहे आणि अतिशय गंमतशीर पद्धतीने ते सांगायचे. ते सांगून आपण तिथे थांबूया. मोठे महाराज ॲक्शन करून सांगायचे की त्यांचे महाराज म्हणजे भास्करेश्वरांचे महाराज कसे सांगायचे, तर हलवाई जिलबी बनवतो. आपण सगळ्यांनी बघितली असेलच, माता भगिनी तर घरी बनवतातच. तर कसे बनवतात की एका बाजूला एका भांड्यामध्ये पाक तयार असतो गरम गरम आणि त्या जिलेबीचा घाणा तळल्यानंतर त्याला असं थोडंसं आपण धरून ठेवतो एक्स्ट्रा तूप तेल काढण्याकरता आणि त्याच्यानंतर काय करतो, ते तळलेली जिलबी त्या पाकात सोडतो आणि सोडल्यानंतर काय करतात पहा. भास्करेश्वर म्हणजे महाराजांचं ऑब्झर्वेशन किती एक मायन्यूट होतं. महाराज म्हणायचे की त्यात सोडल्यानंतर फक्त सोडतो का? नाही. त्याला काय करतो, त्या सोडलेल्या जिलबीला थोडंसं दाबतो झाऱ्याने. वंडरफुल. ग्रेट. ऐकल्यानंतर मला इतका आनंद झाला होता. आणि महाराजांची सांगण्याची एक वेगळीच एक लगब होती, पद्धत होती की त्या झाऱ्याने ती जिलबी दाबतो तर त्याने काय होतं, जिलबी बुडते पाकात आणि पाक शिरतो जिलबीत. क्लासिक ऑफ द क्लासिक एक्झाम्पल. जिलबी जेव्हा आपण त्या पाकात सोडतो तर तो हलवाई किंवा माता भगिनी काय करतात, झाऱ्याने त्या जिलबीला थोडं दाबतात आणि जास्त नाही, एखाद मिनिटं. त्याने काय होतं की जिलबी बुडते पाकात आणि पाक शिरतो जिलबीत. बिलकुल एक्झॅक्टली काय होतं, विद्या आपल्या चित्तामध्ये शिरते आणि अविद्येचं नाश होतं. अँड दॅट इज आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होत असतं. बंधू भगिनींनो, वेळ झालेली आहे आणि इथे आपलं हे विवेचन पण अजून याच्यात थोडंसं मनाच्या संदर्भात मला अजून थोडंसं विवेचन करायचं आहे, पण आज आपला वेळ इथे संपलेला आहे आणि पुढच्या वेळेस या श्लोकाच्या मध्येच थोडंसं मनाच्या संदर्भात थोडी चर्चा करून मग आपण पुढच्या श्लोकाकडे वळण्याचा प्रयत्न करूया. येत्या शुक्रवारी गीतेवर आपला वर्ग होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात बाळगून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.